ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम आपल्या सर्वांना लवकरच येणाऱ्या दिवाळी सणाच्या मंगलमय शुभेच्छा. येणारा हा दिवाळी सण तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद, सुख, समृद्धी, समाधान आणि भरभराट घेऊन येवो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. असं म्हणतात की दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते आणि तिची कृपा आपल्यावर अखंड राहावी यासाठी आपण या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये अनेक सेवा, अनेक उपाय करत असतो. माता लक्ष्मीची पूजा केली जाते, सेवा केली जाते, पण आपल्यावर, आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद राहावा, माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, घरामध्ये नेहमी सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये मी काही वस्तू सांगणार आहे. तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू खरेदी करून घरी आणायची आहे आणि माता लक्ष्मी स्वरूप मानून तिची विधिवत पूजा, सेवा करायची आहे, जेणेकरून तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करेल, तुमच्या कुटुंबावर तिचा आशीर्वाद राहील. आता मी ज्या काही वस्तू सांगणार आहे त्या वस्तू जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आता आपण दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत आणि ज्या मी वस्तू सांगणार आहे तर त्यापैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू खरेदी केली तरी देखील चालेल किंवा तुम्ही सगळ्या वस्तू खरेदी केल्या तरी चालतील. तर आता जी पहिली वस्तू खरेदी करायची आहे तर ती आहे कमळगट्ट्याच्या बिया, म्हणजेच कमळाच्या बिया. आपण नेहमी पाहतो की माता लक्ष्मी ही कमळामध्ये विराजमान झालेली असते आणि माता लक्ष्मीला कमळाचं फुल हे अतिशय प्रिय आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये कमळाला जितकं महत्त्व आहे तेवढंच या कमळाच्या बीला देखील महत्त्व आहे आणि त्यापासून बनवलेली जी माळ असते तर त्याला कमळगट्ट्याची माळ असं म्हटलं जातं. आणि कोणतेही शुभ कार्य असेल तर या शुभ कार्यामध्ये या कमळगट्ट्याच्या माळेचा वापर केला जातो. माता लक्ष्मीची ज्या वेळेला आपण पूजा करत असतो तर त्यावेळेला या कमळाच्या बियांची किंवा या कमळगट्ट्याच्या माळेची पूजा जर केली तर आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद अखंड राहतो, आपल्या घरातील धनधान्यामध्ये वाढ होते, संपत्तीमध्ये वाढ होते आणि म्हणूनच आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहावी म्हणून या माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कमळाच्या बिया खरेदी करून आपल्याला घरी आणायच्या आहेत. आणि ज्याप्रमाणे आपण माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, तर त्याचप्रमाणे या कमळाच्या बियांची देखील पूजा करायची आहे. तर या कमळाच्या बिया आपण घेत असताना 5, 7, 11, 21 किंवा 108 अशा या आपल्याला बिया खरेदी करायच्या आहेत किंवा घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर या घरी आणल्यानंतर एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर या बिया त्यावर ठेवायच्या आहेत आणि विधिवत या कमळाच्या बियांची आपल्याला पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. माता लक्ष्मी स्वरूप मानून यांना प्रार्थना करायची आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी. आता या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये म्हणजे धनत्रयोदशीला तुम्ही हा उपाय करू शकता किंवा लक्ष्मी पूजन दिवशी केला तरी देखील चालेल किंवा कोणत्याही 5 दिवसांमध्ये आपण हा उपाय केला तरी देखील चालेल, कारण हे जे 5 दिवस आहेत तर ते अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जातात. त्यामुळे कोणत्याही दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता. परंतु या बिया आपण आणल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या जवळ 24 तास तरी ठेवायच्या आहेत. त्यानंतर या बिया घेऊन तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुमची तिजोरी असेल किंवा तुमचा व्यवसाय असेल तर तिथं तुम्ही गल्ल्यामध्ये ठेवू शकता किंवा यातील एक बी घेऊन तुमच्या घरातील जो कर्ता व्यक्ती आहे, म्हणजेच घरामध्ये धन कमवून आणण्याचा जो व्यक्ती काम करत असतो तर त्याच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये तुम्ही लाल रंगाच्या एका कपड्यामध्ये बांधून ठेवून द्यायचे आहे. आणि बाकीच्या ज्या उरलेल्या ज्या बिया आहेत तर ते तुम्ही पुन्हा एकदा लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे, हळदी कुंकू, अक्षदा, फुलं वाहून याची पूजा करायची आहे आणि आपल्या देवघरामध्येच त्यांना आसन करून त्या ठेवायच्या आहेत, म्हणजेच अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत, त्यावरती ही पोटली ठेवून द्यायची आहे. दररोज सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मी समान मानून यांची देखील पूजा करायची आहे. आता जर तुम्हाला कमळाच्या बिया जर मिळाल्या नाहीत तर मग तुम्ही कमळगट्ट्याची माळ आणून तुम्ही तिची देखील पूजा करू शकता. आता जी दुसरी वस्तू आहे तर ती आहे श्रीयंत्र. श्रीयंत्रात देखील माता लक्ष्मी वास करत असते आणि ज्या लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या, अडचणी, विघ्न, दारिद्र्य आहे किंवा जे श्रीमंत लोक आहेत तर त्यांनी देखील धनवृद्धीसाठी या श्रीयंत्राची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे आणि दररोज याची पूजा करायची आहे. ज्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केलेली असते, पूजा होते, तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो, त्या घरामध्ये धनधान्य कधीही कमी पडत नाही. आता जी पुढची जी वस्तू आहे जी आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये घरी घेऊन यायचं आहे तर ती आहे शंख. शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो
आणि समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीसोबत या शंखाचाही जन्म झाला होता आणि त्यामुळे ज्या घरामध्ये शंखाची पूजा केली जाते तर तिथं माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो, त्या कुटुंबावरती लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये शंख देखील खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे। तर पुढची जी वस्तू आहे तर ती म्हणजे झाडू। आता आपण लक्ष्मी पूजनसाठी हा झाडू खरेदी करतच असतो। असं म्हणतात की झाडूमध्ये देवी लक्ष्मीचं गृहलक्ष्मी रूप वास करत असतं आणि आपल्या घराच्या सुख समृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या सर्व गोष्टी दूर करण्यास मदत होत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये शक्यतो लक्ष्मी पूजनच्या दिवशीच हा झाडू खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे। त्यानंतर पुढची जी वस्तू आहे तर ती आहे श्रीफळ। श्रीफळ हे देखील माता लक्ष्मीचं आवडतं फळ आहे आणि श्रीचा अर्थ होतो लक्ष्मी। जेव्हा तुम्ही घरामध्ये देवी लक्ष्मी मातेची पूजा करत असाल तर तिला फळं अर्पण करा आणि पूजेच्या ठिकाणी आपल्याला श्रीफळ हे ठेवायचं आहे। हे श्रीफळ घेत असताना शक्यतो आपल्याला एकाक्ष नारळ घ्यायचा आहे, कारण एकाक्ष नारळामध्ये माता लक्ष्मीचं स्वरूप असतं आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला कलश स्थापना करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे एकाक्ष नारळ ठेवायचं आहे। त्याचबरोबर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कमळाच्या फुलामध्ये माता लक्ष्मी विराजमान असते, वास करत असते आणि त्यामुळे या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये जर आपल्याला कुठं कमळाचं जर फूल मिळालं तर ते देखील आणून आपल्याला या माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर असं म्हणतात की पिंपळाचे झाड आपल्या घरामध्ये लावले जात नाही, पण आपण बाहेर जाऊन त्या पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकतो। असं म्हणतात की पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये पिंपळाच्या झाडाची अवश्य पूजा करायची आहे। त्याचबरोबर पिंपळात त्रिदेवांशिवाय अनेक देवी देवता वास करत असतात आणि त्यांचा देखील आशीर्वाद आपल्यावर राहणार आहे। त्याचबरोबर आपल्याला या मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू जरी काही खरेदी करणं जरी शक्य झालं नाही तरी देखील आपल्या अंगणामध्ये तुळशीचं एक रोप आणून अवश्य लावायचं आहे। तुमच्या अंगणामध्ये अगोदरपासून जरी तुळशीचं रोप असेल तरी देखील आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये माता लक्ष्मीचं स्वरूप असलेलं हे तुळशी मातेचं रोप आणून आपल्या अंगणामध्ये लावायचं आहे। त्याचबरोबर दररोज सकाळ संध्याकाळी या तुळशीची सेवा करायची आहे। रोज संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। असं म्हणतात की देवी लक्ष्मी मातेचं निवासस्थान हे तुळशीमध्ये असतं आणि म्हणूनच आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये तुळशी मातेचं रोप खरेदी करून घरी आणायचं आहे आणि आपल्या अंगणामध्ये किंवा तुळशी वृंदावनामध्ये लावायचं आहे। त्यानंतर पिवळ्या कवड्या ह्या देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे आपण या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये पिवळ्या कवड्या देखील खरेदी करून आपल्या घरी आणू शकता। या पिवळ्या कवड्या खरेदी करत असताना आपल्याला 5, 7, 11 किंवा 21 मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला कवड्या खरेदी करून आणायच्या आहेत। घरी आणल्यानंतर विधिवत पूजा करायची आहे आणि लाल रंगाच्या कपड्यामध्ये या कवड्या बांधून तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये किंवा व्यवसाय असेल तर तिथं ठेवू शकता। त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील जो कर्ता व्यक्ती आहे, घरामध्ये धन कमवून आणण्याचं काम करत असतो तर त्या व्यक्तीच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील आपण ही पिवळी कवडी ठेवू शकता। असं म्हणतात की यामुळे आपल्या घरातील धनधान्यामध्ये संपत्तीमध्ये वाढ होते आणि माता लक्ष्मीला या पिवळ्या कवड्या अतिशय प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्यावरती आपल्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहतो। त्याचबरोबर आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये हळदी कुंकू देखील अवश्य खरेदी करायचं आहे। कुंकू जे आपण खरेदी करून आणणार आहोत तर ते दररोज सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीची पूजा करत असताना माता लक्ष्मीला त्याचबरोबर आपल्या स्वतःला देखील हे कुंकू लावायचं आहे आणि यामध्ये आपल्याला वाढ करत राहायचं आहे। त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय असल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची म्हणजेच बाळकृष्णाची पूजा करत असताना त्यांना आपण ही हळद लावायची आहे। त्यांना जो आपण नैवेद्य अर्पण करतो किंवा मिठाई अर्पण करतो तर ती देखील पिवळ्या रंगाचीच आपल्याला अर्पण करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे। त्याचबरोबर आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन देखील आपल्याला विशिष्ट तिथींना अवश्य करायला हवं, जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये माता लक्ष्मीच्या कृपेने भरभराट होईल, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही। या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये दररोज आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती आपल्याला आंब्याच्या पानाचं किंवा अशोकाच्या पानाचं तोरण लावायचं आहे, दरवाजासमोर रांगोळी काढायची आहे। त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्यावरती हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे, घराची स्वच्छता ठेवायची आहे, आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता ठेवायची आहे, आपल्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला म्हणजेच उंबरट्याच्या दोन्ही बाजूला दिवे प्रज्वलित करायचे आहे। या दिव्याच्या प्रकाशाने उजेडाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला या दिवाळीचे 5
दिवस हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये माता लक्ष्मीची पावलं देखील खरेदी करून घरी आणायची आहेत. मग त्या पावलांमध्ये तुम्ही चांदीची आणू शकता किंवा इतर कोणत्याही धातूची आणू शकता. परंतु ही पावलं लावत असताना आपल्या जर उंबरठ्यावर आपण लावत असो तर कोणाचाही याला पाय लागणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला ही पावलं लावायची आहेत किंवा मग तुम्ही देवघरामध्ये देखील ही पावलं स्थापन करू शकता. तर अशा या मी सांगितलेल्या वस्तू आहेत. तर त्यापैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू जरी खरेदी करून या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये घरी आणली आणि वर्षभर याची विधिवत पूजा केली, सेवा केली तर तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही. घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट होईल. मुलाबाळांची प्रगती होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तुमचे दारिद्र्य कायमचे नष्ट होईल. फक्त कोणतीही सेवा करत असताना, कोणताही उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे. आता मी या ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्यात तुम्ही जर कमळाच्या जर बिया घेऊन येत असाल तर अतिशय उत्तम, किंवा कमळगट्ट्याच्या माळ घेऊन यायचं आहे, किंवा यापैकी तुम्हाला जर काहीच वस्तू आणणं शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही एक तुळशीचं रोप किंवा पिवळ्या कवड्या देखील घरी आणू शकता, किंवा हळदी कुंकू जरी खरेदी करून घरी आणलं आणि त्यामध्ये तुम्ही वाढ करत राहिला तर तुमच्या घरामध्ये धनधान्याची देखील वाढ होत राहणार आहे. तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करू जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.